नमस्कार मित्रांनो, इयत्ता 10वी बीजगणितची बोर्ड मार्च 2025 ची प्रश्नपत्रिका पाहून घ्या. पहिला प्रश्न, बी प्रश्नामध्ये प्रश्न असे असतात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला कृती पूर्ण करा आपल्याला येते, 2 गुणासाठी येत असते. कृती पूर्ण करा. दुसरी कृती आहे आणि तिसरी कृती आहे. म्हणजेच 3 कृती दिलेल्या आहेत, त्याच्यातले आपल्याला किती 2 सोडवायचे असतात. पाहून घ्या. ह्या प्रश्नपत्रिकाचं उत्तर सुद्धा आपण पाहणार आहोत. बी प्रश्नाचं पाहूया आपण. खालीलपैकी कोणते 4 उपप्रश्न सोडवा. 2 गुणांसाठी असणार आहे. एक सामायिक समीकरणे सोडवा. आपल्याला हमखास प्रश्न येत असतो. वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा हा सुद्धा येत असतो. अंकगणिती श्रेणी हा सुद्धा येतो. अशा प्रकारचे प्रश्न बोर्डाला कंपल्सरी येत असतात, ते आपल्याला करायचे आहेत. तिसरा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करा. तर आपल्याला इथे सुद्धा कृती दिलेली आहे, ती कृती आपण पाहून घ्या. आपल्याला कुठलीही कृती येऊ शकते. आपण सरावासाठी जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका कशा प्रकारे अपलोड होईल जेणेकरून त्या प्रश्नपत्रिकामध्ये जे कृती असतात, क्वेश्चन असतात, ते आपल्याला समजेल आणि उत्तरपत्रिकासह ते आपण अपलोड करणार आहोत. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल, सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजेच आपल्याला व्हिडिओ अपलोड होताच आपल्याला समजेल की आपल्या चॅनलवर अपलोड व्हिडिओ झालेला आहे. क्वेश्चन नंबर 2 ची कृती पाहून घ्या. आपण अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला आहे, पण त्या कृती स्वरूपात नाही तर आपण प्रश्न स्वरूपात असतात, ते आपण सोडवतो सुद्धा. तर ह्या कृतीप्रमाणे आपल्याला ते सोडवायचे आहे. त्यानंतर बी प्रश्नामध्ये कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. हा प्रश्न आपल्याला किती तर 3 गुणासाठी असणार आहे. 4 प्रश्न आहेत, त्याच्यातले 2 सोडवायचे आहेत. अशा प्रकारचा संभाव्यता मधला हा प्रश्न येत असतो. कुठलाही प्रश्न येतो. चौथा प्रश्न असा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आहे, कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा. म्हणजे एक प्रश्न 4 गुणासाठी असणार आहेत, म्हणजे त्याच्यातले आपल्याला 2 सोडवायचे आहेत. अशा प्रकारे 4 मार्कासाठी आपल्याला बोर्डाला प्रश्न येणार आहेत. ह्या टाईपचे प्रश्न येऊ शकतात. एम ची किंमत काढा, के ची किंमत काढा, असा सुद्धा प्रश्न येतो. 3 प्रश्नानंतर हा 5वा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणतेही एक उपप्रश्न सोडवा. आपल्याला दिलेला आहे 2, त्याच्यातले 1 सोडवायचे आहेत आपल्याला. हा दुसरा प्रश्न आपण पाहायला गेलो तर ह्याच्यात आपल्याला 2 प्रश्न सुद्धा दिलेले आहे आणि एक चार्ट दिलेला आहे टक्केवारी. तर अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका होती. आता आपण उत्तरपत्रिका पाहून घेऊया. आपण प्रश्नपत्रिका पाहिलेली आहे, आता उत्तरपत्रिका पाहूया आपण. व्हिडिओ पूर्ण पहा विद्यार्थ्यांनी. आपण जी बोर्डाची प्रश्नपत्रिका होती मार्च 2025 गणित भाग 1 ची, आता आपण उत्तरपत्रिका पाहणार आहोत ह्याच व्हिडिओमध्ये. तर पूर्ण पहा व्हिडिओ. उत्तरपत्रिका आपण पाहून घेऊया. क्वेश्चन नंबर 1 मध्ये आपल्याला प्रश्न होते, त्या प्रश्नांची उत्तरे आहे. अशा प्रकारे प्रश्नांची उत्तरे असणार आहे. खालचे प्रश्नाचे उत्तर असणार आहे. लिहून घ्या वहीवर किंवा स्क्रीनशॉट घ्या. क्वेश्चन नंबर 1 बी मधले हे उत्तर असणार आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर, तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आणि चौथ्या प्रश्नाचं उत्तर. 1-1 गुणासाठी असणार आहे, 1-1 गुण. पुढे आपण पाहूया क्वेश्चन नंबर 2A. पहिल्या प्रश्नाचं उत्तर सारणी पूर्ण करा. 2 गुणासाठी प्रश्न होता. दुसरी सारणी पूर्ण करा. याचं उत्तरे आहेत आपल्याकडे.
आपण पाहत आहोत. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आहे. हा सुद्धा 2 गुणासाठी होता. 3 प्रश्न दिले होते, त्याच्यातले 2 कृती पूर्ण करा आपल्याला सोडवायचे होतं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2B प्रश्नांचं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 2B पहिल्याचं उत्तर स्टेप बाय स्टेप दिलेलं आहे. इथपर्यंत उत्तर असणार आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे स्टेप बाय स्टेप इथपर्यंत, आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे इथपर्यंत. मग चौथ्या प्रश्नाचं आपण पाहूया. चौथ्या प्रश्नाचं उत्तर इथपर्यंत आहे. पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग क्वेश्चन नंबर 3A पहिल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपलं स्टार्टिंग इथपर्यंत, मग A, B आणि C अशा प्रकारे आपल्याला ते उत्तर असणार आहे. आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करून घ्या. आपण सर्व विषयाच्या मार्च 2025च्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका आपण अपलोड करणार आहोत. दुसरा प्रश्न आहे त्याच्यातला समजा नमुना अवकाश S आहे, हे त्याचं उत्तर असणार आहे. ते इथपर्यंत असणार आहे, ते आपण पाहून घ्या. इथपर्यंत असणार आहे. मी क्लिअर करतो हे, म्हणजे जेणेकरून आपल्याला स्क्रीनशॉट पूर्णपणे घेता येईल. ठीक आहे. आता पुढे आपण क्वेश्चन नंबर 3ला त्याच्यातलं पहिल्याचं उत्तर असणार आहे आपलं, पाहून घ्या. त्यानंतर पुढे सरकूया आपण. आपलं उत्तर इथपर्यंत समाप्त झालेलं नाही. पुढचं सुद्धा उत्तर आहे, इथपर्यंत उत्तर आहे. पहिल्या प्रश्नाचं उत्तर पाहून घ्या. हा जो आहे तो पहिला आणि हा जो आहे तो दुसरा, अशा प्रकारे इथपर्यंत उत्तर असणार आहे. आपण क्लिअर करून घेऊया. आपल्याला स्क्रीनशॉट घेता येईल, म्हणजेच ज्यांना स्क्रीनशॉट घेणार असेल तर स्क्रीनशॉट घ्या. इथपर्यंत उत्तर असणार आहे. दुसऱ्याचं उत्तर असणार आहे, पाहून घ्या. ज्या विद्यार्थ्यांना PDF स्वरूपात प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका पाहिजे असतील त्यांनी कॉन्टॅक्ट करा, आपल्याला मेसेज ड्रॉप करा, तर आपल्याला त्या PDF प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका भेटून जाईल. तिसऱ्याचं आहे तिसऱ्याचं इथपर्यंत संपतंय उत्तर. पुढे आहे चौथा प्रश्नाचं उत्तर. इथपर्यंत सारणीपर्यंत चालू होईल, ते इथपर्यंत संपेपर्यंत स्क्रीनशॉट घ्या. त्यानंतर पुढे सरकूया आपण क्वेश्चन नंबर 4ला. क्वेश्चन नंबर 4 आपल्याला आहे, त्याचं पहिल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे सरकूया आपण. पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथपर्यंत आहे, आपण पाहूया. इथपर्यंत आहे. मग दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया. इथपर्यंत चालू होतंय, ते खाली इथपर्यंत स्क्रीनशॉट घ्या. ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट करा. PDF स्वरूपात प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका आपल्याला भेटून जाईल सर्व विषयाच्या. त्यानंतर इथे गुण आणि विद्यार्थी संख्येमध्ये आपल्याला एक आलेख काढलेला आहे, तो सुद्धा आहे, इथे पाहून घ्या. क्वेश्चन नंबर 5 आपण पाहूया. त्याचं उत्तर असणार आहे आलेख इथे सॉल्व्ह केलेला आहे आणि खाली आलेख काढलेला आहे सुंदर अशा प्रकारे. पुढे सरकूया आपण. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे क्वेश्चन नंबर 5 मधला. चं उत्तर असणार आहे, सूत्र आहे आणि खाली
अचं उत्तर असणार आहे आणि बचं उत्तर असणार आहे. अशा प्रकारे आपण प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका सलग आपण एका व्हिडिओत आपण पाहून घेतलेले आहे. विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करा. विद्यार्थी व्हिडिओला लाईक खूप कमी करत असतात, तर विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब खूप कमी विद्यार्थी करतात. आपल्याला 1,00,000 सबस्क्रायबर पर्यंत आपल्याला घेऊन जायचं आहे. त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा. आपल्याला PDF स्वरूपात क्वेश्चन पेपर आणि आन्सर शीट सर्व विषयाच्या भेटून जाईल. आपल्याला सबस्क्राईब करा. तर नक्कीच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.